आज से अगर जो जीतेगा वो क्वालिफाई कर जाएगा। टॉस कोणी जिंकले? एकवीरा राइडर्स ने यहाँ पर टॉस विन करके पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। पहले ओवर लेकर आए हैं यहाँ पर आर्यन। पहले ओवर की पहली गेंद और यहाँ पर हवा में खेल दिया गेंद को और गेंद हवा में और ये पहला झटका लगता हुआ, ये पहला विकेट का पतन होता हुआ। धीरज के रूप में पहला विकेट जाता हुआ। स्ट्राइक के लिए थे धीरज, हवा में खेला था और ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ की दिशा में यहां पर अच्छी तरीके से यहां पर कैच को लपक लिया और पहला झटका लगता हुआ। डीजे मास्टर थोड़ी सी ओवर पिच डाली थी, लेकिन यहां पर बल्ले पर अच्छी तरह नीचे भाग में लगी थी गेंद और यहां पर जो रोशन पवार थे यहां पर लॉन्ग ऑफ पर और आसानी के साथ इस कैच को यहां पर कैरी कर दिया और ये पहला झटका लगा दिया यहां पर चिंचवन को। फिर एक बार बॉलिंग मार्ग पर जाते हुए यहां पर आर्यन और दूसरी यहां पर वन डाउन के लिए आए हैं अंबरनाथ। अंबरनाथ उल्लासनगर के पहले लगता है, देखते हैं बदलापुर के आगे है अंबरनाथ। ये दूसरी गेंद काफी अच्छी तरीके से यहां पर गेंद को बाहर की तरफ निकाला, थोड़ी सी ऑफ नंबर डाली थी लेकिन बाहर की तरफ निकाला और गेंद बिना किसी रन के विकेट कीपर के दस्तानों में समाई। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बिना किसी रन के यहां पर स्कोर तो अभी तक नहीं। धन्यवाद। बहुत अच्छी गेंद, फिर एक बार एक विकेट गया तो 500 रुपए का इनाम है। पहला तो विकेट गया है विजय वाघमारे यानी कि होनर है इस टीम के, यानी कि एकवीरा राइडर। फिर एक बार आर्यन, आर्यन के अगली गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी यहां पर। ये तो थोड़ा सा उछाल भी मिलता हुआ, थोड़ी सी ओवर पे डाली थी लेकिन उछाल हवा में बल्ला घुमाया लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं और सीधी जाकर कीपर के दस्तानों में समाई। फिर एक बार गेंदबाज के पास जाते हुए गेंदबाज आपने 15-16 कदमों का इस्तेमाल करते हुए ओवर द विकेट डाल रहे हैं और एक ये देखिए फिर एक बार बहुत अच्छी गेंद, फिर एक बार बाहर की तरफ निकाला है उस गेंद को और गेंद जा रहा है फिर एक बार दस्तानों में कीपर के। वापस जाते हुए आपने बॉलिंग मार के ऊपर आर्यन, बहुत अच्छी गेंदबाजी। अभी तक कोई रन नहीं, खाता भी नहीं खुला है अभी तक। ये तो हवा में खेलने का प्रयास जरूर था लेकिन ये कोई फिर एक बार रन नहीं का, काफी अच्छी यहां पर फील्ड। ओवर की समाप्ति, मेडन ओवर गया है और एक विकेट। बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी आई एकवीरा राइडर की तरफ से। उनके होनर है विजय वाघमारे और जनार्दन पवार। वो अभी गेंदबाजी कर रहे थे, जनार्दन पवार के बच्चे है यानी कि लड़का है। बहुत अच्छी मेडन ओवर भी 500 रुपए यहां पर इनाम आया किसी की तरफ से, विजय वाघमारे की तरफ से। मेडन ओवर के लिए भी 500 रुपए का इनाम विजय वाघमारे की तरफ से। विकेट के लिए भी 500 रुपए और मिडल ओवर अगर डालेगा उसके लिए भी 500 रुपए विजय वाघमारे की तरफ से। अभी तो बहुत अच्छी
गेंदबाजी, लेकिन बल्लेबाजी का क्रम संभालते हुए आए हैं यहाँ पर अमरनाथ, लेकिन कोई आणि पहला कौन, धीरज है ना, धीरज है ना यो, ना 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 नाना अच्छी बल्लेबाजी करते हैं. जनार्दन पवार यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे, इनाम आलेला आहे प्रत्येक विकेटसाठी. गोलंदाज कौन, करण ना, करण हिलम. करण हिलम अच्छी गेंदबाजी करते हैं, देखते हैं क्या करते हैं यहाँ पर. अभी तक तो एक भी रन नहीं आया है हर्षदक्ष के लिए. अभी करण है सामने, गेंदबाज है करण. ये काफी अच्छी यहाँ पर प्लेसमेंट के है मिड ऑफ की दिशा में, वहां पर फील्ड जमाए है. 1 रन के लिए यहाँ पर अपना खाता, अपने टीम का खाता यहाँ पर 1 रन से खोल दिया है. अमरनाथ स्ट्राइक के लिए अभी आए हैं, देखते हैं क्या करते हैं अपने टीम के लिए. अभी तक ज्यादा रन नहीं बन पाए हैं. ये तो शॉर्ट पिच गेंद और शॉर्ट मिड विकेट की दिशा में खेल दिया है गेंद को अंपायर की तरफ से. अभी तक इशारा क्या है, कैच. ये और क्या लगता हुआ डीजे. धन्यवाद डीजे मास्टर, बहुत अच्छा मनोरंजन यहाँ पर होता होगा. ये दूसरा झटका लगता हुआ अमरनाथ के रूप में, जिन्होंने रन बनाए 0. करण को यहां पर मिलता हुआ विकेट और 500 रुपए का इनाम. फिर एक बार करण, अभी नए बल्लेबाज आए अजय. देखते हैं अजय, जो अजय रहता है उसको अजय कहते हैं. फिर एक बार यहां पर काफी अच्छी गेंद, यहां पर शॉर्ट पिच नहीं लेकिन ये ओवर पिच गेंद थी. थोड़ा सा हल्के हाथों से यहां पर प्लेसमेंट करना चाहते थे, लेकिन प्लेसमेंट नहीं हुई है, जो कि बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं. सीधी कीपर के दस्तानों में विकास वाघ मारे है कीपर वहां पर. फिर एक बार अजय, यहां पर थर्डमैन की ओर खेलना चाहते थे, लेकिन यहां पर थ्रो, ओवर थ्रो हुआ है. 1 रन तो मिला है दूसरी के लिए, और दूसरा भी रन आसानी के साथ पूरा. तीसरी लेना चाहते हैं, लेकिन यहां पर 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा. हेलो 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 हेलो. फिर एक बार यहां पर खेल दिया ये रिवर्स स्वीप, और गेंद जा रहे बाउंड्री लाइन के बाहर. मैक्सिमम 6 रन. ये रामदेव बाबा पतंजलि सिक्सर. धन्यवाद मास्टर, बहुत अच्छा मनोरंजन यहाँ पर सभी दर्शकों का अगर देखा जाए तो. लेकिन यहाँ पर स्कोर बढ़ता हुआ, टोटल बढ़ता हुआ 9, यानी कि 9 पर पहुंचा है स्कोर, 2 विकेट की नुकसान पर. बहुत अच्छी यहाँ पर गेंदबाजी, अभी तक ज्यादा स्कोर नहीं बना है, लेकिन यहाँ पर ये रिवर्स के 6 रन के बाद यहाँ पर 9 पर पहुंचा है. फिर एक बार अच्छी तरीके से यहाँ पर प्लेसमेंट किया है शॉर्ट मिड विकेट की दिशा में, लेकिन हल्के हाथों से खेला था. 1 ही रन मिलेगा. यहाँ पर स्ट्राइक को रोटेट करते हुए, यानी कि आखिरी गेंद थी इस ओवर की, और स्ट्राइक अपने पास
रखते हुए अजय, जब तक अजय है बड़ा स्कोर करने में कामयाब हो जाएंगे यहां पर हर्षदक्ष। हर्षदक्ष 11 ये ना आपलं चिंचवड। तो 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 11 रन 2 विकेट की नुकसान पर। 10 आर्यन फिर एक बार आए हैं दूसरे ओवर लेकर। पहले ओवर तो मेडल डाली थी, एक विकेट भी लिया था। देखते हैं इस ओवर में क्या करते हैं। बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं आर्यन। अजय स्ट्राइक के लिए है। अजय नाना को स्ट्राइक ज्यादा नहीं मिली है, अच्छी बल्लेबाजी करी थी इससे पहले। ये तो हवा में जरूर खेला है, यहां से दिखता नहीं। मिड ऑफ और कवर की दिशा में एक रन तो पूरा, दूसरे के लिए जा रहा है, दूसरा भी आसानी के साथ पूरा गया है। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन के साथ स्कोर बढ़ेगा यहां पर 12 पर जा पहुंचेगा, जो कि ये तीसरे ओवर की पहली गेंद थी। 12 रन हो चुके हैं। विकेट के लिए 500 रुपए का इनाम। ये तो बहुत अच्छी गेंद, पटकी हुई गेंद, थोड़ा सा उछाल भी मिलता हुआ मिडल और ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी जाती हुई गेंद, और यहां पर कामयाबी मिलती हुई यहां पर अगर देखा जाए तो आर्यन को। कीपर ने तो अपना काम कर दिया है। अगली गेंद फिर एक बार, थोड़ा सा चुके हैं यहां पर, अपने कदमों का इस्तेमाल करते हुए थोड़ा सा आगे पीछे हो गया है, और इसलिए ये वापस आते हुए अपने बॉलिंग मार्क के ऊपर। अच्छी फील्ड की जमावट, ऑफ साइड पर यहां पर 5 फील्डर की जमावट की है, ऑन साइड पर 4, स्लिप में 1, लेग स्लिप में 1। ये भी बहुत अच्छी गेंद, ये बहुत अच्छी गेंद है। 3 गेंदे हो चुके हैं, एक वाइड डाला था, 3 गेंदे हो चुके हैं। स्कोर रुका हुआ यहां पर। नहीं, ये तो बहुत अच्छी गेंद है, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से निकला, 1 रन पूरा गया। दूसरी की मावर, दूसरा भी आसानी के साथ पूरा गया। जब तक के थ्रो था वहां पर फीड हुई गेंद, और 2 रन के साथ स्कोर बढ़ेगा। 14 पर पहुंचा स्कोर। तीसरी ओवर चल रहे हैं आर्यन की। फिर एक बार अगली गेंद ओवर द विकेट। ये पुट आउट डिलीवरी, लेकिन यहां पर हवा में गेंद, और ये बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई मैक्सिमम 6 रन। थोड़ी सी फुट आउट डिलीवरी डाली थी। डीजे मास्टर घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग। धन्यवाद डीजे मास्टर। फिर एक बार यहां पर आर्यन ओवर द विकेट 15-16 कदमों का इस्तेमाल कर रहे हैं,
ओह, ये तो बहुत अच्छी गेंद है, लेकिन वाइड का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद और वाइड का इशारा, 1 रन का इजाफा होता हुआ 1 रन के साथ स्कोर बढ़ेगा यहाँ पर 21 पर जा पहुंचे स्कोर, 2 विकेट के नुकसान पर। फिर एक बार ओ द विकेट सामने है यहाँ पर, और ये देखिए खेल दिया ड्राइव लॉन्ग ऑन की दिशा में, लेकिन यहाँ पर काफी अच्छी फील्ड और काफी अच्छा थ्रो भी आता हुआ। ओवर की समाप्ति 22 रन हो चुके हैं यहाँ पर 3 ओवर के समाप्ति के बाद। स्कोर है 22 रन 2 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा स्कोर अभी तक अगर देखा जाए तो, यानी कि 7 के ऊपर थोड़ा सा, यानी 7 और 2.1 की तरह 1 की रन रेट से यहाँ पर चल रहा है ये स्कोर अगर देखा जाए तो। लेकिन यहाँ पर ये क्वालिफाई करेंगे यहाँ से तो थोड़ा ऊपर जाना चाहिए, 10-12 रन रेट से चलना चाहिए, लेकिन यहाँ पर 7 के ऊपर थोड़ा सा है। अच्छी टीम है अगर देखा जाए तो। आई एकवीरा राइडर्स बड़े बड़े शॉट्स लगाने में माहिर है, मैंने देखा है। मैं ज़्यादातर इस तरफ कमेंट्री करने में पहले आया था, अगर देखा होगा तो आपने सुना भी होगा। तो भिलोला में पहले टूर्नामेंट हुए थे पहले, जो कि 1 लाख का नाइट क्रिकेट था वो, उसमें मैं 2 साल वहाँ पर कमेंट्री करने के लिए आया था। अभी मैं ज़्यादा कमेंट्री करने के लिए नहीं जाता, लेकिन यहाँ पर थोड़ा सा मौका मिला तो आया हूँ। होनर मेरे विजय वाघमारे है, वो मेरा छोटा भाई है, वो होनर है इस एकवीरा राइडर का। पाणी द्या ना, 3 ओव्हर झाल्या। अतिशय सुंदर असं नियोजन आणि आयोजन। अहो काय बोलावं, आपल्यातून एखादा जर खेळाडू पुढे गेला तर त्याच्यासाठी आपण संपूर्ण पणाला लावलं पाहिजे। ते सुद्धा आपल्या आदिवासी खेळाडूंमध्ये जर एक जरा गेला ना, एखादा IPL मध्ये आहेत सुद्धा, परंतु आपल्यापर्यंत पोचत नाही ना। वाटते आपल्याला सर्व काही करू शकतो, परंतु इथे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हे जे IPLचं म्हणजे आयोजन नियोजन करण्यात येते ना, खरंच त्या आयोजनांचं म्हणजे करणाऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच वाटतं। कारण एवढं मोठं हे कार्यक्रम आपण हे करताना किती आपल्यावर दबाव असेल, किंवा दबाव म्हणजे तो खूप मोठा हे असतं, म्हणजे ते याला काय आता मी म्हणत नाही, थोडक्यात मी पुन्हा नंतर बोलतो, परंतु जातोय मैदानाकडे। सहकार्य मिळणं हे तेवढंच असतं। रोशन पवार, धन्यवाद। फिर एक बार सभी दर्शकों को विलास वाघमारे का नमस्कार। यहाँ पर फिर एक बार मैदान की ओर ले चलता हूँ। रोशन पवार है चौथे ओवर लेकर, काफ़ी अच्छे गेंदबाज है, ऑलराउंडर के हैसियत से यहाँ पर खेलते हैं वो। आइए एकवीरा राइडर्स की तरफ से। तीन ओवर के बाद यहां पर 22 रन बन चुके हैं, यानी कि 18 गेंदे और 22 रन बन चुके हैं। अभी भी 3 ओवर है, यानी कि 18 गेंदे में कितने रन बटोर पाते हैं। सामने है अजय, ये देखिए पटकी हुई गेंद, बाउंस डाला है यहां पर। पहली गेंद यहां पर बीट कर दिया है अजय को। बड़े खिलाड़ी है अजय, बड़े शॉट लगाने में माहिर है, लेकिन पहली गेंद पर बीट कर दिया है। अगली गेंद कैसी होगी? यॉर्कर, ये देखिए यॉर्कर डालने का तो प्रयास, लेकिन यहां पर बल्ले पर आए और एकटा कवर के दिशा में खेल दे, बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रन का इशारा अंपायर की तरफ से। स्कोर बढ़ता हुआ यहां पर 26 पर जा पहुंचा है।
अगली गेंद रोशन की। ये देखिए दूसरी गेंद यहां पर वापसी करते हुए, यानी कि तीसरी गेंद थी, पहली गेंद भी डॉट गेंद थी, दूसरी गेंद चौका, तीसरी गेंद डॉट। यहां पर अच्छी गेंदबाजी करते हुए, अगर बड़ा स्कोर करना है तो बड़े शॉट लगाने होंगे। यह चौथे ओवर चल रहे हैं, ये तो थर्ड मैन की ओर और गेंद जा रहा है वन बाउंड चौका। ये इस ओवर का दूसरा चौका लगातार डीजे मास्टर। गावात क्रिकेटचा होतय असा करार खानापूर कांडोली गावात क्रिकेटचा होतय महादेव पीरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतय भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतय महादेव पीरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतय हेलो, धन्यवाद डीजे मास्टर। तो 4 गेंदे हो चुके, 2 चौके आ चुके, स्कोर बढ़ता हो यहां पर 30 पर पहुंचा स्कोर। ये हवा में खेला है लेकिन ऊपर गए, कीपर के दस्तानों में समाये और ये विकेट जाता हुआ है जय का। 2 चौके जरूर लगाए थे, अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन यहां पर थोड़ा सा ऊपरी हिस्से में लगा है ये बल्ले के, ये गेंद और ऊपर गई और कीपर ने यहां पर कोई गलती नहीं की। ये और एक विकेट का पतन, यानी कि तीसरे विकेट का पतन हुआ। हेलो 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 हेलो, ग्राउंडच्या आतमध्ये कोणी तिकडे नाचू नका किंवा ग्राउंडच्या बाहेर थांबा। जे आतमध्ये बसलेले असतील ना, तुमच्याकडे इकडे लाईव्ह चालू आहे, त्याच्यावर तुमचा कॅमेरा येतोय। हॅलो, पाठीमागे हो, समोर बसलेले प्रेक्षक, हॅलो, आणि बॅनरला सुद्धा हात लावू नका, तिथे बॅनरच्या समोर बसलेले आहेत। आम्ही विनंती करतोय, पुन्हा आम्हाला तिथे यायला लावू नका, उठा उठा। जे कोणी आत बसले असतील ना, त्यांनी आत बाहेर जा, बाहेर बसा, बोलायला लावू नका। ह्या आपलं आदिवासी क्रिकेट प्रीमियर लीग आहे आणि हे थोडंसं भान ठेवा आपण। धन्यवाद। फिर एक बार अविनाश आए हैं, नए बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज है, देखते हैं क्या करते हैं अपने टीम के लिए। फिर एक बार रोशन, ओ शॉर्ट पिच गेंद डालने का प्रयास, लेकिन नीचे रहे हैं यहाँ पर। अपील तो जरूर किया था विकास वाघमारे ने, जो कीपर का काम कर रहे हैं, अच्छी बल्लेबाजी भी करते हैं वो, लेकिन यहाँ पर ओवर की समाप्ति, ओवर की समाप्ति, यानी कि 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 30 रन। बहुत अच्छा यहां पर कमबैक करते हुए देखते हैं अगली ओवर कौन लेकर आता है। अविनाश, हर्ष दक्ष 11, यानी कि 24 गेंदे और 30 रन अभी तक बने हैं। विकेट भी गए हैं उनके। नीलेश नाइक आए हैं नए गेंदबाज, यानी कि 5वीं ओवर लेकर आए, अच्छी गेंदबाजी करते हैं नीलेश। यहां से कितने रन बटोर पाते हैं 12 गेंदों में? 30। ये तो बहुत अच्छी गेंद, थोड़ा सा ओवर पिच डालने का प्रयास, यहां पर कामयाबी भी हासिल की है। थोड़ा सा बाहर की तरफ निकाला, हवा में बल्ला घुमाया, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। फिर एक बार नीलेश, 10-12 कदमों का इस्तेमाल, ये देखिए फुटबॉल डिलीवरी, यॉर्कर डालने का प्रयास, लेकिन गेंद जा रहे मैक्सिमम 6 रन के लिए।
जागो तई महादेव पीरकर साहेब नानिवली गावचे बॉल द्या, बॉल द्या, बॉल. बहुत अच्छी यहां पर बल्लेबाजी, जो कि अविनाश ना आता शेटकर, नाना नाना, इससे पहले भी नाना ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. नाना जब तक क्रीज पर है बड़ा स्कोर खड़ा करेंगे. ये तो 5वां ओवर चल रहा है. पहली गेंद तो बहुत अच्छी थी, लेकिन दूसरी गेंद पर यहाँ पर छक्का लगाकर आपने इरादे स्पष्ट कर दिया है यहाँ पर नाना ने कि 2 ओवर में हम कुछ भी कर सकते हैं, क्योंकि हमारे पास अभी भी खिलाड़ी है बड़े शॉट लगाने वाले. नीलेश की अगली गेंद नाना के लिए, थोड़ा सा बैक फुट पर जाते हुए हवा में गेंद है, नीचे है शेर नीलेश, और ये विकेट जाता हुआ नाना का. बड़ी चतुराई से ये गेंद डाली थी, थोड़ा सा उछाल भी मिलता हुआ, यानी कि थोड़ी सी ये ओवर पिच गेंद डाली, लेकिन हल्के हाथों से डाली. यहाँ पर गेंद बल्लेबाज को समझ में नहीं आया, बड़ा शॉट लगाने के लिए गए, लेकिन ऊपर ही एज लगा और यहाँ पर हवा में गेंद, और कोई गलती नहीं की यहाँ पर नीलेश ने, विकेट जाता हुआ. यही तो खासियत मंगेश आए हैं, बल्लेबाज नए बल्लेबाज आए हैं नाना की जगह लेने के लिए. लेकिन यहां पर नीलेश की अगली गेंद, ये देखिए फिर एक बार हवा में गेंद, क्या हो सकता है, यह बाहर जाती है, ये और एक छक्का लगता हुआ, यानी कि ये मैक्सिमम 6 रन. आयवा कॅच आहे, अरे आयवा कॅच घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आयवा कॅच नंतर सामना संपल्यानंतर यायचा आहे, ज्यांनी कोणी कॅच घेतली असेल त्यांनी. फिर एक बार नीलेश फुटा डिलीवर, फिर एक बार आयवा कैच के लिए कोई नहीं वहां, लेकिन अंदर गए फार्म हाउस में गेंद. बहुत अच्छा यहाँ पर बल्लेबाजी का क्रम संभालते हुए जो अभी अभी मंगेश ने ना लगातार ये दूसरा छक्का, बैक टू बैक. डीजे मास्टर, अठ्ठेचाळीस 48 पर जा पहुंचा स्कोर 48. फिर एक बार नीलेश, ये तो बहुत अच्छी यॉर्कर डालने का प्रयास, लेकिन गेंद यहां पर रुक गई. गेंद जा रही बाउंड्री लाइन के बाहर, सू करके निकल गई एक्स्ट्रा कवर के बीच में से. वहां पर फील्डर तो मौजूद था, लेकिन 4 रन के लिए गेंद जाएगी. आईवा कैच के लिए यहां पर 200 रुपए का इनाम आया है. वो आईवा कैच वाला यहां पर अभी लेते हुए उसका खूब बहुत अभिनंदन करते हुए धन्यवाद. लेकिन यहां पर स्कोर में बढ़ोतरी, यहां पर 42 पर सॉरी 52 पर जा पहुंचा स्कोर. 50 हो गई है ना, 50 हो गई, अर्धशतक हो गया यहां पर अगर देखा जाए तो. 11 चिंचवन का अर्धशतक हो गया, यानी 52 रन पर जा पहुंचा स्कोर. थोड़ा सा महंगा साबित हो रहा है ये ओवर.
एक विकेट लिया है जरूर, लेकिन महंगे साबित हुए हैं। अभी तक कितने रन बटोर पाए हैं? 4 4 6 6। आखिरी ओवर, गेंदबाज कौन है? विजय। अभी कितने रन बटोर पाते? यहाँ से थोड़ी सी दिक्कत भी हो सकती है आने वाले पल में। थोड़ा सा मौसम भी, यानी कि तापमान तो अभी तक यहाँ पर 38 से 39 तक अभी बनाए जाते, यानी कि बन रहा है मुंबई में। मुंबई यानी रायगढ़। विजय, ये काफी अच्छी गेंद, यॉर्कर डालने का प्रयास, लेकिन गेंद जा रहा है बाउंड्री लाइन पर, वहां पर फीड कर दिया है। एक रन पूरा गए, दूसरी की मांग और दूसरी के लिए है, यहाँ पर सिमट गए हैं और दोनों तरफ से बहुत अच्छा यहाँ पर प्रयास किया था उस फील्डर ने, और 2 ही रन पर यहाँ पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों के। लेकिन काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट थी ये दोनों बल्लेबाजों के बीच में। इस तरीके से 2 रन का इजाफा होता, 2 रन की बढ़ोतरी होती, स्कोर में बढ़ोतरी, यानी कि 54 पर जा पहुंचा स्कोर 54। अगली गेंद विजय की, ओ यह भी उसी दिशा में, लेकिन हवा में खेला था और यहाँ पर कोई गलती नहीं की। यहाँ पर कवर की दिशा में जो फील्डर था उन्होंने कैच को लपक लिया और ये झटका दे दिया फिर एक बार। आज तक 11 चिंतवन। तक्रार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई, तक्रार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई। महादेव गिरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई, भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई। महादेव गिरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सर। बहुत बहुत धन्यवाद डीजे मास्टर। आप अगर नहीं होते तो यहाँ पर दर्शकों का मनोरंजन नहीं होता, लेकिन फिर भी यहाँ अगर दर्शक नहीं होते तो यहाँ पर डीजे भी नहीं लगा सकते थे। दर्शक रहेंगे तो हम यहाँ पर बोल भी नहीं सकते, किसी के लिए कोई आवाज नहीं जाता जाएगा तो उनको क्या समझ में आएगा, यही तो बात रहते हैं। लेकिन फिर भी आज भी फाइनल का मुकाबला है न्यूजीलैंड और अपने भारत के बीच में। 7 बजे से शुरू होगा, यह भी देखने की बात है। स्ट्राइक ला कौन है था? मनीष। मनीष, मनीष के लिए ये बहुत अच्छी गेंद है, प्यार पटक रहा है और सामने पाया विकेट के। अंपायर ने उंगली उठाई और ये विकेट जाता हुआ 54 के स्कोर पर। आखिरी ओवर है, लेकिन आखिरी ओवर में ज्यादा आयोजन अलग लाख पर जा पहुंचा है। 55, 5 और 5। फिर एक बार विजय ओवर द विकेट डाल रहे हैं यहाँ पर। ओ फिर एक बार हवा में खेला है गेंद को और यहाँ पर कैच को लपक लिया है। हवा में छलांग लगाई थी, शायद ये क्या कैच नहीं हो सकता था ऐसा लगता था, लेकिन हवा में छलांग लगाकर यहाँ पर कैच को लपक लिया और एक विकेट का पतन होता हुआ। बहुत अच्छा यहाँ पर प्रयास, जिंदा दिली। तक्रार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई, तक्रार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई। महादेव गिरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई, भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई। 55 पर रोका हुआ ये स्कोर। अगली गेंद यहाँ पर खेलने का प्रयत्न तो जरूर किया है, लेकिन यहाँ पर थोड़ा सा चुके कीपर। रनआउट का चांस था, रनआउट का मौका था, लेकिन एक रन तो पूरा किया है शायद, क्या लगी है। ओवर समाप्त हुआ है,
ओवर की समाप्ति 55 रन 56 सॉरी, यह अभी का रन है। 56 रन हो चुके हैं। जीत के लिए 57 रनों की लक्ष्य है। जीत के लिए 57 रनों का लक्ष्य। तो 36 गेंदों में 57, थोड़ा सा मुश्किल लक्ष्य जरूर लगता है, लेकिन नामुमकिन नहीं। ये क्रिकेट का खेल है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, इसलिए उनको अनिश्चितताओं का खेल बताया जाता है। जब तक कि आखिरी गेंद फेंकी नहीं जाती, उस पर कोई निर्णय नहीं होता, तब तक कहना मुश्किल है। बॉल तब तक कहना मुश्किल है कि कौन सी टीम हारते, कौन सी टीम जीत पाते। लेकिन यहां पर थोड़े से महंगे साबित हुए थे। अभी तो जीत के लिए 57 रनों का लक्ष्य रखा है, लेकिन फिर भी अगर आईए एक्विरा 11 के बहुत अच्छे बल्लेबाज है इनमें। इससे पहले मैच जीता था उन्होंने, वो 4 ओवर में जीता था, यानी कि 38 रन, 4 ओवर में 38 रन निकाले थे। तो अभी ये थोड़ा सा मौसम भी बदल जाता है। सुबह का टाइम था, अच्छी गेंदबाजी की थी, बल्लेबाजी भी अच्छी की थी, लेकिन फिर भी यहाँ पर ये थोड़ा सा अभी पारा चढ़ गया है। और देखते हैं। धन्यवाद, मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या कमिटीचा आणि इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचा आणि सगळे होनर असतील त्यांचा मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतोय आणि मी माझी रजा घेतोय। आणि खरंच हे आयोजन नियोजन अतिशय सुंदर आहे। ही दुसरी फेरी आहे माझी इथे आलेला, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा गेल्या वर्षी मी आलो होतो इथे, परंतु मी इथे बोलायला आलो नव्हतो। धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद विलास वाघमारे, खूप चांगला तुमचा आवाज सर या स्पर्धेमध्ये ऐकलात। आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। आमचे अध्यक्ष साहेब महादेव पिरकट यांना मी विनंती करतो, आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं। हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक। त्याचबरोबरीनं पिंट्या शेट वाघमारे त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। पिंट्या शेट वाघमारे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। षटकार लगातारचे जर 3 षटकार आले तर प्रत्येक एका षटकारासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय विजय वाघमारे आणि जनार्दन वाघमारे, जनार्दन पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे कॅश प्राइज दिलं जाईल 500 रुपयाचं प्रत्येक षटकाराला। आता संधी आहे रोशनला, पहिलाच बॉल हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता, महत्वाची विकेट, बडी मछली जाल में, फलंदाज रोशन या चेंडूवरती होईल बाद। थरार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेट
खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई महादेव किरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई महादेव किरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप या ठिकाणी आपण पाहतोय नितीन हिलम संघ मालक यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नितीन हिलम आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार या ठिकाणी करावं. प्रकाश पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. चला या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त झाली. आपण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 4 आणि या 4थ्या सीझनमध्ये सातत्यपूर्वक आपण या ठिकाणी पाहिलं एक नवीन उपक्रम आयोजकांच्या माध्यमातून राबवलं गेलं. मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी आपण पाहतोय की जी स्कूटी जी बाईक आपण या ठिकाणी पाहतोय ती आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे ती देण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं आई ग्रुप महाराष्ट्र राज्य जे सर्वेसर्वा प्रणेते कैलासदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली आहे. कैलासदादा म्हात्रे हे असं कुशल नेतृत्व आहे ना, नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व या तिन्ही गोष्टीमध्ये महान सातत्यपूर्वक आपण त्यांना पाहिलं आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारं हे कणखर नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थानं कैलासदादा यांच्याकडे तुम्ही कधीही जा ते तुम्हाला कधीही खाली हात पाठवणार नाही असं मी तर म्हणेन एक प्रेमळ नेतृत्व. या जगामध्ये ना पैसा सगळ्यांकडे ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे आणि त्यांच्यातील एक आहेत खऱ्या अर्थानं कैलासदादा म्हात्रे आणि त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष साहेब खऱ्या अर्थानं महादेव शेठ पिरकट प्रकाश पवार साहेब यांच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय की कारण की खूप चांगली संकल्पना जी आयोजकांनी राबवली आणि त्या राबवण्याच्या मागे जे पाठबळ लागलं ना ते खऱ्या अर्थानं कैलासदादा म्हात्रे यांनी जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलंय. पुन्हा एकदा कैलासदादा म्हात्रे आपलं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. चला मॅचकडे आपण बोलूयात. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा, 1 बाउन्सचा देखील इशारा केला, दंडित केला आता गोलंदाजाला. इथून पुढे तुम्ही बाउन्स चेंडू टाकू शकत नाही. एकनाथ पवार खानाव संघ मालक त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. हा दमदार स्ट्रोक डावखुरे आताचा फलंदाज ऋतिक आणि त्याने ठोकलाय मोक्याच्या क्षणाला हा दमदार षटकार. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना महादेव शेठ पिरकट यांचं हे गीत या स्पर्धेचे ते प्रणेते राहिलेत. खऱ्या अर्थानं जी काही तन मन धन अशी सर्वतोपरी मदत त्यांनी ही स्पर्धा घडवण्यासाठी केलेली आहे आणि त्याकरता आपण पाहतोय वारंवार त्यांची गीतं आपण या स्पर्धेमध्ये ऐकत आहोत. यामध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलंय. धाबा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवर. ते 57 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग, अजूनही 42 धावसंख्येच्या विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज धीरज पवारला आपण त्या ठिकाणी पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. येणारे 30 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 40 या धावसंख्येची. डीजे वाला डीजे वाजव गाणे तुझे. थरार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होत
नानिवली गावात क्रिकेटचा गोतई महादेव किरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई महादेव किरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई भारी सरपंच थँक्यू जे शेवटच्या बॉलवरती आलेलं 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीनं आपण पाहिलं 17 धाबा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि एक विकेट गमावली आहेत. फलंदाज संघाचा कॅप्टन रोशन बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये अनंत पवार आणि त्याच्या सोबतीला ऋतिक ही जोडी खेळत असताना अनंत पवार यांचं हे घरेलू मैदान आहे. याच मैदानावरती ते सातत्यपूर्वक नेहमीच प्रॅक्टिस करत असतात आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता आलाय. गोलंदाज बोला तयार. थोडंसं मित्र म्हणेन जखण निर्माण झाली. हा बॉल मारण्यासाठी या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं ऑन साईडमध्ये, परंतु बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाही. बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्या ठिकाणी पाहतोय मंगेशला. मंगेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला चेंडू त्याने डॉट टाकला. अनंत पवार एक विध्वंसक खेळाडू आहे. हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये बरसला ना तर या 40 धावसंख्येचं पाठलाग आता इथून पुढे करायचं आहे ते अगदी 2-3 षटकामध्ये तो कंप्लीट करेल. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंताला आपण त्या ठिकाणी पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला होता चेंडूला आणि ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर या चेंडूची पिकी केली आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतो. वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 18 या धावसंख्येवरती. अनंत ऑन स्ट्राईक वरती. बॉल तयार. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं बडी मछली जाल में. फलंदाज अनंत पवार या चेंडूवरती होतोय बाद. पवेलियनचा रस्ता त्याने पकडलाय. डगआउटचा रस्ता त्याने पकडलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश तयार आहे. चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाबा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 20 या धावसंख्येवरती. 20 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही 37 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. विकास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या जोडीला त्याच्या सोबतीला आपण पाहतोय ऋतिक. हा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. ऋतिकनं 2 षटकार ठोकलेत. वैयक्तिक आपल्या 16 या धावसंख्येवरती तो खेळतोय. एकदा एक धाव या चेंडूवरती मिळते. एकेरी धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 21 या धावसंख्येवरती. रोशन पहिला फलंदाज बाद झाला. तदनंतर अनंत पवार बाद झाला. आता ऋतिक आणि विकास या दोन्ही फलंदाजांवरती दारोमदार आहे. विनर या दोन्ही संघादरम्यान चालू असणारी लढत. एकीकडे आई एकविरा रायडर्स निगडावाडी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय हर्ष दक्ष 11 चिंचवण. वाईट बॉलचा पंचांचा इशारा. सल्ला मसलत त्या ठिकाणी करतायत पंच आणि चेंडू अगदी पायाला किंवा बॅटला स्पर्श झालाय की नाही खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तेच विचारलं पंचाने, डिस्कस केलं आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की
बातचीत करून योग्य तो निर्णय पंच देतील. चला या ठिकाणी चेक केलं जाईल शरीराचा वेध किंवा बॅटच्या स्पर्श झालाय की नाही चेंडू चेक केला जाईल. चला या प्रकाश पवार सर. चला महादेव पिरकट अध्यक्ष आपण या ठिकाणी यायचंय. चेक केलं जाईल बॅटला किंवा पायाला स्पर्श चेंडू झालाय की नाही. शरीराला स्पर्श होत चेंडूनं यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय हे चेक केलं जाईल. चला या ठिकाणी आपण पाहतोय की फेअर डिलिव्हरी आहे. खऱ्या अर्थानं फेअर डिलिव्हरी आहे. अगदी दोन्ही पायाच्या मधोमध चेंडूची पिकी केली होती आणि त्यातून चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की यष्टिरक्षकाचा भेद घेणार होता. डॉट बॉल येईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की अगदी क्रिटिकल मुवमेंट होती. त्या कारणासाठी पंचांनी DRSचा वापर केला. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये सागर पवार त्याकरता आपण पाहतोय दोन्ही पंचांनी सल्ला मसलत केलं. एकमेकांना विचारपूस केली आणि तदनंतर योग्य तो निर्णय अगदी तिसऱ्या पंचांनी इथून दिलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत डीपमध्ये. प्रोटेक्शन चांगलं होतं. फेकी देखील तितकीच चांगली. धाव मिळेल 1 आणि एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते 22 या धावसंख्येवरती. 22 धाव फलकावरती या ठिकाणी आहेत. दामोशेठ कातकरी भिलवले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. दामोशेठ कातकरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 22 धाव फलकावरती आता आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं विकासनं 2 चेंडूला फेस केलंय. 22 धाव फलकावरती आहेत. 2 विकेट गमावल्यात आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. म्हणजे 2 आकडा आपण पाहतो स्क्रीनवरती झलकत असताना आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 24 किती आले 22 झालेत ना. किती पाहिजे 24 चेंडू आणि आता 35 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 24 चेंडूमध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही फलंदाज ऋतिक आणि विकास या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहतोय 7 बॉलमध्ये 17 धावा जमवल्या. तर ऋतिकनं चांगली इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये साकार करतोय. विकास त्याच्या सोबतीला 2 बॉलमध्ये 3 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय अविनाश. 24 बॉल 35 ची गरज. स्लोवर डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं पंचांनी. त्या ठिकाणी बोट आकाशाकडे. फलंदाज या ठिकाणी ऋतिक होईल बाद. यष्टिरक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. ड्राईव्ह त्यांनी लगावला आणि झेलला त्या ठिकाणी त्याने पकडलंय. जबरदस्त कामगिरी. फलंदाज ऋतिक या चेंडूवरती होतोय बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं साध्या सोप्या भाषेत आता आमचे ट्रिबल फॅन सांगतायत की सुरुडी मारली त्यांनी. खऱ्या अर्थानं चांगलं ड्राईव्ह लगावलं. यष्टिरक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. महत्त्वाची विकेट होती. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये डावाला पुढे नेत होता. डावाला सावरत होता आणि बिग विकेट डाऊन या ठिकाणी होती. ऋतिकला परतीचा प्रवास तिथून करावा लागतोय. 23 चेंडूमध्ये आता 35 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. न्यू बॅटर आर्यन पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 23 मध्ये 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा. हा सामना आत्तापर्यंत आपण पाहतोय आई एकविरा रायडर्स निगडेवाडी या टीमच्या बाजूने आहे. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा अर्ज दक्ष 11 चिंचवण या टीमला यायचं असेल तर असे एकाद 2 मोठे झटके एकाद 2 मोठे हादरे द्यावे लागतील. एकाद 2 विकेट पर षटकामध्ये प्राप्त करणं गरजेचं असेल. यावेळेला चांगला फटका. अटॅकिंग शॉट परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली.
बॅक टू बॅक लगातारच्या 2 विकेट प्राप्त केल्यात. गोलंदाज अविनाश जसा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला तसा तो प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाल ठरतोय, नाश करतोय अविनाश. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाची विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा फलंदाज आर्यन त्या ठिकाणी बाद होतोय. 35 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 22 या धावसंख्येवरती धाव फलक स्थिरावेल. फलंदाज आपण पाहतोय आर्यन देखील गेल्या पावली निराशाजनक कामगिरी करत मैदान तो सोडतोय. न्यू बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज जसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ना तसं आपण पाहतोय गेल्या पावली माघारी येत आहेत. परंतु 1-2 फलंदाजांना आता चांगली पार्टनरशिप डेव्हलप करणं गरजेचं असेल. जर येणाऱ्या 22 बॉलमध्ये 35चा पाठलाग करायचा असेल तर खऱ्या अर्थानं फलंदाजांना वेल देणं, विकेटवरती वेल देणं गरजेचं असेल. बॉल तयार अविनाश, परंतु गेल्या प्रहार. बॉल चालला अगदी सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्नांची परिकष्टा, परंतु शेवटच्या क्षणाला यश प्राप्त केले जात आहे. चेंडूला अडवलं जात आहे. धावा मिळतील एकूणच 2 आणि 2 धावेच्या मदतीनं 24 धावा धाव फलकावरती आहेत. 33 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अविनाश तयार आहे. समोर टाकलं होतं बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध चेंडूची फेकी केली. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी टाकलं. धीरज पवार देखील खुश आहेत. त्यांना माहिती आहे की गोलंदाज अविनाशची गोलंदाजी अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. 4 बॉलमध्ये केवळ त्यांना 2 धावाच खर्ची केल्यात. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा सट्टिक लाईन आणि लेंथनं चेंडूची फेकी करतोय. फलंदाज निलेशला बीट करत चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत डॉट बॉल येतोय. 19 बॉल 33 धावसंख्येची गरज. 19 बॉलमध्ये 33 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. पटका फसलाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं, पोहोचले, झेलला पकडलं आणि पुन्हा एकदा महत्वाची विकेट. फलंदाज निलेश होईल या चेंडूवरती बाद. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये आता 33 धावसंख्येची गरज आहे.
चला या ठिकाणी थोडं स्पीडअप घ्या, थोडं स्पीडअप घ्यायचंय. हॅलो हॅलो चेक, 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 चेक, हॅलो 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 हॅलो चेक. पहिलाच बॉल आणि या बॉल वरती आपण पाहतोय बॉलचा येईल सीमारेषा पार, येईल ARPL मधील दर्जेदार चौकार. 17 बॉल आणि आता 29 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू मध्ये आता 29 धावसंख्येची गरज असेल. 17 मध्ये 29 धावा अजूनही इथून पुढे करायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकासला आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती तो खेळतोय. स 17 बॉल मध्ये आता 29 धावसंख्येची गरज आहे. नाना खडवी आग गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. पहिला चेंडू त्याने खराब टाकला. यावेळेस दमदार स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, बॅकफूट पंच, हा फटका, बॉटम हँडचा पुरेपूर उपयोग, ताकद आजमावली आणि या मनगटी ताकदीने मारलेला दर्जेदार षटकार. 15 मध्ये आता 23 ची गरज आहे. षटकार या ठिकाणी ठोकलाय फलंदाजानं. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना. हॅलो हॅलो चेक, 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 हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, 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 हॅलो 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 चेक. पंधरा बॉल मध्ये आता 23 धावसंख्येची गरज आहे. धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते दोन्ही फलंदाज. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की कॉलिंग नव्हतं, धाव घ्यायची की नाही. दोन खेळाडूंमधील कम्युनिकेशन नव्हतं, संवाद जुळला नाही आणि धावचीत स्वरूपात दोस्तीत कुस्ती फलंदाज या ठिकाणी धावचीत स्वरूपात होईल बाद. डीजे नाही आहेत. आपण पाहतोय की थोड्याच वेळा डीजे मास्टर देखील आमचे येतील, भोजन करण्यासाठी ते गेलेत. फलंदाज या ठिकाणी धावचीत स्वरूपात प्रदीप त्या ठिकाणी बाद होतोय. आणि आता नवीन हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. आणि आपण पाहतो या ठिकाणी नवीन फलंदाज मधुकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मधुकर नवीन फलंदाज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 14 आणि
23 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 14 चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा पटका क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल, परंतु धाव मिळेल केवळ एक. आणि या एकेरी धावेच्या मदतीनं, या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते 35 या धावसंख्येवरती. 13 बॉलमध्ये आता 22 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती असलेले फलंदाज विकासच आहे ना, विकास ज्यानं षटकार ठोकलाय. बॉल तयार आणि पुन्हा एकदा फटका चांगला दमदार. क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल दर्शक आणि ठोकलाय फलंदाज विकासच्या बॅट मधून आलेला हा लाजवाब दर्जेदार षटकार. 12 बॉल मध्ये आता 16 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये आता 16 धावसंख्येची गरज आहे. रोशन यांची खऱ्या अर्थानं घालमेल आपण त्या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांची विकेट लवकर गमावली आणि तदनंतर आता या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. चला लुजर टीम पल्लवी 11 मिरकुटवाडी आणि त्यांच्या विरोधात समृद्धी 11 पेन. जसे लॉस्ट आपण बघतो ना, 4 दिवसामध्ये तेच झालं. पहिल्या क्रमांकाची टीम आपण पाहतोय त्याच्या अगेन्स्ट जी दुसऱ्या क्रमांकाची टीम असते ना, ती मॅच पहिली जिंकते. तर नंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील तेच घडतं. दुसऱ्या क्रमांकाची टीम मॅच जिंकते. या दोन संघादरम्यान मॅच होते आणि लुजर मध्ये पण आपण तेच पाहतोय की पहिल्या ज्या 2 टीम असतात त्यांच्यामध्येच मॅच होत आल्यात. 5 दिवसामध्ये हेच चित्र. आणि शेवटची मॅच 4 दिवसामध्ये आपण पाहिलंय की पहिला जो संघ खेळतो ना, खऱ्या अर्थानं जो पहिला संघ खेळतो तोच शेवटची मॅच देखील खेळतो. परंतु आज चित्र बिघडेल. आज चित्र त्यांच्या विरोधात होईल का? 12 मध्ये 16ची गरज आहे. आत्तापर्यंत तरी चित्र बिघडलं नव्हतं. आत्तापर्यंत आपण पाहतोय तेच चित्र पाहिलं, तशाच मॅचेस होत असताना पाहिल्यात. परंतु आता या मॅच मध्ये 12 मध्ये 16 करायचे आहेत. आई एकविरा रायडर्स निगडावाडी या टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अविनाश तयार आहे. पहिला चेंडू त्यांना त्या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येईल. अविनाशनं 3रं षटक हाताळलं होतं. केवळ 2 धावा त्यानं खर्ची केल्या होत्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. आणि हा दर्जेदार स्ट्रोक, बॉल जाईल थेट फार्म हाऊस मध्ये, सीमा पार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं शेवटचे आता निर्णायक चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. रोशन सांगतायत की विकेटवरती टिकून राहा, आरामात या धावा तू मारशील. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, रोशनची विकेट सुरुवातीलाच गमावली. जसं धीरजनं पहिल्या बॉलला त्याची विकेट गमावली होती, तशी खऱ्या अर्थानं रोशननं या कॅप्टननं देखील विकेट गमावली आहे. 10 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज. बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. या मॅच मध्ये अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. नाही आई एकविरा रायडर्स निगडावाडी या मॅच मध्ये जिंकला, की नाही हर्ष दक्ष 11 चिंचवण संघ या मॅच मध्ये हारला. लो फुलटॉस आणि बॉल लिडिंग एज घेत थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत 4 धाब्यांसाठी चौकार. 9 बॉल 8 चेंडू आता शिल्लक असतील आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. आठ बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. बॉल तयार. पटका चांगला आहे, पटका चांगला आहे. 1 धाव कंप्लीट आणि 2 धावा देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या आता निर्णायक
7 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 4 या धावसंख्येची. 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. सात बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. चला लुजर टीम. फटका चांगला आहे, 1 धाव या चेंडूवरती मिळेल. चला लुजर टीम या ठिकाणी यायचंय. समृद्धी 11 पेन आणि पल्लवी 11 मिरकुडवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला पल्लवी 11 मिरकुडवाडी आणि समृद्धी 11 पेन दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. 3 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चला थोडं स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्यायचं थोडं. चला दोन्हीही लुजर टीम पल्लवी 11 मिरकुडवाडी आणि समृद्धी 11 पेन दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. सहा मध्ये आता 3 धावसंख्येची गरज आहे. चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. चमत्कारी गोलंदाजी या ओव्हरमध्ये 6 मध्ये 3 वाचवायच्या असतील तर. बॉलर नेम काय? पहिलाच बॉल दिशा दिली. 1 धाव कंप्लीट. एकच धाव या चेंडूवरती मिळते. येणारे 5 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. चला पल्लवी 11 मिरकुटवाडी टीमचा कॅप्टन आणि समृद्धी 11 पेन टीमचा कॅप्टन. चला आलेत का दोन्ही टीमचे कॅप्टन? चला टॉस करून घ्या. त्या ठिकाणी टॉस केले जाईल. टॉस करून घ्या. चला यू मिस. आय विल डेफिनेटली हिट आणि फर्निचर डिस्ट्रॉय. मोक्याच्या क्षणाला विकेट गमावली जाते आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 4 मध्ये आता 2 धावसंख्येची गरज आहे. चार बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. विजयासाठी अजूनही 2 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. आणि हा फटका दमदार. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही विजयी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. फलंदाज न हा फटका खेचला आणि ही विजयी धाव आपण या ठिकाणी पाहतोय. सामना जिंकला या ठिकाणी आई एकविरा रायडर्स निगडावाडी या टीमनं. म्हणजे अर्थातच संघाचे कॅप्टन होते रोशन आणि त्यांच्या कॅप्टन्सी खाली अलीकडचे 2 सामने लगातारचे 2 सामने त्यांनी या ठिकाणी जिंकलेत. चला जशी आपण पाहतोय की सेकंड मॅचला
होईल सुरुवात. हा विकेट या ठिकाणी